हाय, आपण पुन्हा भेटलोय. तर आता मी बनवते वडापाव. तर मी घेतले बटाटे कापून घेतलेले. त्यानंतर मी त्या कुकरमध्ये टाकलं पाणी, टाकलं मीठ आणि 3-4 शिट्या मारून घेतल्या चांगल्या. एका पाठोपाठ एका फास्ट गॅसवर मारून घेतलेत, फास्ट फ्लेमवर मारून घेतलेत. त्यानंतर मिक्सरमध्ये घेतले लसूण, आलं, कोथिंबीर, मिरच्या सगळं करून घेतलं. मी मिरच्या टाकले. मी टाक जेवढं वाटतं तेवढं टाका मस्तपैकी. आणि फर्स्ट मी ठेचा वडापावमध्ये चटणी करताना टाकलं. भाई खरं सांगते एवढं चांगलं लागलं ना. म्हणजे मी पहिल्यांदाच बनवलं होतं ना, तर आम्ही सगळे बाहेरून आणतो. तर पण हे मध्ये ना वेगळीच टेस्ट होती. तर त्यामुळे मी त्याच्यात टाकलं मस्तपैकी. तर आलं पण बघा, आले सगळे साल्ट काढून घेतले पहिले मी चांगले. साल्ट काढल्यानंतर ना कडूपणा राहत नाही, जास्त करून तिखटपणा राहत नाही. आणि दिसून पण जर साल्ट राहिली ना त्याची, तर मग ते वेगळं म्हणजे त्याचं ते कडक राहतं, तोंडाला लागतं असं होतं. तर मी तर बघ कोथिंबीर टाकलं आणि झाकण लावून घेतलं. नंतर बघा मी कुकरमध्ये शिट्ट्या होऊ दिल्या पहिले चांगल्या. कुकर मला झुम 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 आवाज करत होता नुसता. तर मस्तपैकी होऊ शकतं. तर मी चटणी मस्तपैकी बनवून घेतली आहे. हे बघा चटणी मस्त बनवून घेतलेली आहे. चटणी बनवून झाली. आता बटाट्याची वाफ निघते. गॅस खालून बंद केला. 4-5 शिट्ट्या झाल्या ना की जर बटाटे तुम्ही किती टाकले त्याच्यावर सगळं अवलंबून. मी माझ्यासोबत थोडेसे होते मग पटापट उघडून टाकलं. नंतर मी वाफ काढून घेतली. वाफ काढल्यानंतर कुकर उघडून घेतला पहिले. तुम्ही बघू शकता बटाटे असे शिजले. नंतर त्याचे साल काढून बटाटे चांगले मॅश करून घेतले. तो व्हिडिओ मी काढला नाही. त्यानंतर मी कढईमध्ये घेतलं तेल, जिरं टाकलं. जिरं तडतडलं की त्याच्यात मी टाकले कढीपत्ता पण चांगले तडतड झाले. तडतड होते. त्यानंतर मी त्यात टाकलं आपण बनवलेलं मस्त वाटण, ठेचा टाकला त्याच्यात सगळा मिक्स केला चांगला. त्यानंतर टाकलं मीठ, मिक्स केलं आणि मिक्स करा. त्यानंतर त्यात टाकलं मी मीठ, हळद मिक्स केली आणि नंतर टाकले बटाटेचं ते आपण मॅश केलेले बटाटे. त्याला चांगलं मळून घेतलं, चांगलं शिजवून घेतलं कढईवर. आणि नंतर मग मी एका परातीत काढून त्याला चांगले असे झाकून ठेवलं 15 मिनटं. आणि मग चांगलं असं आपण म्हणतो ना वडे बनवून घेतले त्याचे. मग बेसनचा मी घोळ बनवला. त्यानंतर मी तेलामध्ये त्याच्या हे टाकलं. आपण लाल चटणी बनवतो ना, आपण भजीसारखं तळतो, तर भजीसारखं काढून घेतो मी पहिले. तर तुम्ही बघू शकता. यासाठी मोठे कडे पाहिजे, म्हणजे फिरवतं जसं लावता येतं बरोबर. छोटे कडेमध्ये नाही लावता येत आणि परत ते चिपकते पण जास्त. बघू शकता बघा. असं करून घ्या. खूप करा. आणि उद्या तुम्हाला एक नवीन रेसिपी बघायला भेटणार आहे. ती रेसिपी तुम्ही गटारी कुठला पण वापरू शकता. मग मी तर टोपामध्ये घेतलं बेसन, त्यामध्ये त्यानं टाकलं त्याच्या हळद, मीठ, हळद टाकली, लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं चांगलं. चमच्याने पहिले मी मिक्स करून घेतलं सगळं चांगलं एकजीव करून घेतलं.
एकजीव झाल्यानंतर लगेच पाणी टाकून चांगलं असं बॅटर बनवून घेतलं. जसं पातळसारखं, म्हणजे आपल्याला जसं मीडियम ठेवायचं, असं पातळ नाही जास्त घट नाही, एकदम मीडियम ठेवायचं. तर मी चमच्याने बनवत होती, पण मला नंतर असं वाटलं चमच्याने अवघड होत होतं, मी एकला हाताने केलं. सगळे ते टाकून घ्या. मग बघा बरोबर झालं, पीठ मळलं चांगलं. तर हे बघा असं झालं पाहिजे, एकदम मी दाखवलं त्या पद्धतीने झालं पाहिजे. तर मी मिक्स करा परत. मी याच्यात कुठला विनो नाही वापरला, ना सोडा वापरला खायचा. तसं आपण बनवतो तसं बनवलं नाही, विनो ना सोडा, खायचा सोडा पण वापरला नाही मी त्याच्यात, काहीच नाही वापरलं. फक्त एवढंच की तुम्ही जेव्हा हे पीठ मळाल ना बेसनचं, तर तेव्हा तुम्ही घरात फ्रीजमध्ये थंड पण टाका, म्हणजे वडे एकदम क्रिस्पी होतात. आता तुम्ही बघू शकता मी वडे कशी बनवते ते बघा, तुम्ही बघू शकता वडे कसे बनवते मस्तपैकी. आणि मी जाड बनवलं, कारण आम्ही कमीच होतो म्हणून मी एवढी भाजी सगळ्यांना, म्हणजे वडे चांगले झाले पाहिजे म्हणून मी एवढं सगळं करत होती. ते बघा अशी वडे बनवून घेत होती. दोन्ही हातावर मी एका हातावर तेल लावलं, एका हातावर नेलं, म्हणजे एका हाताची पुरत एका गाळण्याची पुरतलं. बघू शकता तुम्ही पटापट बनवून घेत होती. तुम्ही ना जर आळू पाटामध्ये तुम्ही हे टाकू शकता, एक टाकून द्यायचं एक गोळा चांगला करून. तसे मी बरेच 8, म्हणजे माझे फक्त 50 रुपये गेले, पण 50 रुपयामध्ये वडापाव, म्हणजे 25 रुपयाला एक वडापाव, म्हणजे 2 वडापाव येतो 50मध्ये. तर तुमचे जसे, जर तुम्ही 10 जण असेल तर 2 100 गेले 4 वडापावलाच. 4 वडापाव 6 वडापावला तुमचे म्हणजे 250 तुम्ही पकडाच. जर तुम्ही 20 जे 10 जण असाल किंवा 5 जण असाल, तुमचे एवढे जाणारच. 10 जण असाल तर तुमचे 250 कुठेच गेले नाहीत वडापावाने. तेच 250 जाण्यापेक्षा माझ्या घरच्यांना हे बोलले मला द्या 50, मला द्या 250 रुपये. त्यांनी मला 250 रुपये दिले. पण मी काय केलं, 20चे बटाटे आणले, 20 रुपयाचं बेसन आणलं, 20 रुपये बेसन नाही आणलं, 20 रुपयाचं मसाला आणला पूर्ण. आणि नंतर मी काय केलं, कुकरला बटाटे चांगली शिजून घेतली, बेसन चांगलं हे करून घेतलं, फेटून घेतलं चांगलं. त्यानंतर बटाटे चटणी केली, पाव आणले मी 30 रुपयाची, 20 रुपयाची 40 रुपयाची लादी आणली, 100 दिले. आणि बाकी 150 रुपये मी माझ्याकडे ठेवले, 200-200 रुपये. आणि त्याला काहीच माहीत नाही की बाबा इने एवढं. मी घरी बनवलं, ते यायच्या अगोदर ते लोक बाहेर गेले, तर मी पटापट बनवून घेतलं.
तेल चांगलं गरम होईपर्यंत तर टाकलं. तेल गरम झाल्यानंतर अशा एकदम हाताने सोडून दिलं. तर तुम्ही जर लहान असाल ना तर हे करू नका प्लीज. तुमच्याकडे जे मोठं त्यांना सांगा, व्हिडिओ दाखवा माझा, तर ते बघून बनवतील. पण तुम्ही नाही बनवायचं, कारण की गरम तेलाचं आहे हे नाही बनवायचं. वाटलंच मी वडापाव खा, तुम्हाला पाहिजे तेवढे खा, पण हे तेलाचे काम लहान मुलांनी नका करू माझ्या मते. कारण की तेलामध्ये हात नाही घालण्यास चटके बसतात. मलाच एक तेलाचा चटका बसला आहे म्हणून सांगते. तर तवामध्ये त्याला मस्तपैकी बघा असं करून घेतलं, मिक्स केलं ते पण, आणि मग काढून घेतलं मी कढईतून. ते लाल झालं थोडं. तर तुमच्याकडे जो झारा असेल तर तुम्ही हे पहिलेच काढून घ्या. कारण की माझं तेल थोडं काळं झालं होतं, कारण की माझ्याकडे झारा नव्हता, तो होत झारा होता, याने सगळं काही निघत नव्हतं, अर्ध खालीच राहत होतं, म्हणून तसं काळं झालं होतं, म्हणून तेल माझं काळं झालं होतं. मस्तपैकी वडे सोडून घेतले चांगले. मी वडे कसे सोडून घेतले. वडे खूप छान झाले होते, तुम्ही बघू शकता, कलर तुम्हाला दिसेलच, खूप छान झाले होते वडे पण. बघा मी मिक्सरमध्ये घेतले ते कुरकुरे आपण केलेले ते. तर टाकलंय मी लसूण टाकलंय, आणि मग त्याच्यानंतर टाकले मीठ, लाल तिखट, बघू शकता. तर मी टाकले पावामध्ये चटणी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे वडापाव माझ्या घरच्यांना खूप आवडले आणि स्वस्तात मस्त काम झालं. तुमच्या जशी चालत असेल तुम्ही बनवा आणि खा, खरंच छान होतात. मी पण छान केले ते, खरंच छान झाले ते. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. की बाय.